तर अक्कलकोट इथं काल प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं आणि दीपक काटे, भवानेश्वर शिरगेरेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मारहाण करणं, दंगल करणं असे गुन्हे दाखल केलेत। 2 आरोपी अटकेत आहेत तर 5 आरोपींचा शोध सुरू आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं आणि या प्रकरणात इंदापुरातल्या दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये जमाव जमवून मारहाण करणं, दंगल करणं अशा गुन्ह्यांप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये एकूण 2 आरोपी अटकेत आहेत। उर्वरित 5 आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। तर प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शाई फेकण्यात आली, त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आणि यावरून चांगलंच राजकारण सुद्धा पेटलेलं आहे। अनेकांच्या यावर प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्यात आणि या संदर्भात आता काही जणांवर कारवाई झालेली आहे। यामध्ये इंदापुरातले दीपक काटे, भवानेश्वर शिरगेरे यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। यामध्ये जमाव जमवून मारहाण करणं, दंगल करणं अशा गुन्ह्यांप्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 2 आरोपी आता अटकेत आहेत आणि उर्वरित 5 आरोपींचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता काय नेमक्या प्रतिक्रिया पुढे येतात राजकीय वर्तुळातून तेही बघणं महत्त्वाचं असेल। दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंदन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले, पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही।